बातमी आहे देवेंद्र फडणवीसांसंदर्भात। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आलेला आहे। माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर पोहोचले, तर आमदार प्रकाश सोळंकी सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचले। आमदार राहुल आवाडे सागर बंगल्यावर पोहोचलेत। उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, मंत्र्यांची घोषणा होणार आहे, शपथविधी उद्या होणार आहे आणि त्याआधी आपण पाहतोय संजय राठोड सुद्धा फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मंत्रिपदासाठी जे जे इच्छुक आहेत ते सर्वजण सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत असल्याची दृश्य आपण पाहतोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी वैदेही जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आज खरं तर महत्त्वाचा दिवस आहे आणि आज खरं तर अनेक नेते मंडळी जे आहेत ते नागपूरच्या दिशेला रवाना होणार आहेत। शपथविधी आज होणार होती, मात्र आज न होता ती उद्या नागपूरमध्ये होणार आहे आणि नागपूरमध्ये नेमके कोण कोण मंत्री शपथ घेणार या संदर्भात प्रत्येकाला उत्सुकता आहे। आणि अशाच वेळेस दुपारी 3 नंतर मुख्यमंत्री कार्यालयातून सगळ्या मंत्र्यांना फोन जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। मात्र या मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आपला नंबर लगावा यासाठी प्रत्येक आमदार लॉबिंग करताना बघायला मिळत आहे। आता आपण बघतोय की आमदार प्रकाश सोळंकी, आमदार राहुल आवाडे, त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत। त्याच्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय राठोड देखील सागर बंगल्यावर दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे। संजय राठोड यांच्या मंत्रिपदासंदर्भात सध्या प्रश्न उपस्थित केला जायचा, मात्र आता संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांना भेटायला दाखल झाल्यामुळे त्या ठिकाणी ते कशा पद्धतीने बातचीत करतील किंवा काय लॉबिंग करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जी नक्कीच, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता प्रत्येक नेता लॉबिंग करताना आपण बघतोय मंत्रिपदासाठी आणि त्याचमुळे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या घडामोडींना वेग आलाय।